नमस्कार माझ्या बालमित्रांनो. साईराम. मित्रांनो, आपण स्वर आणि स्वरांपासून तयार होणारे शब्द पाहत आहोत. तसंच त्या स्वरांच्या शब्दांपासून तयार होणारे काही पाठही शिकत आहोत. तर आज आपण नवीन पाठ शिकणार आहोत. तो छोटा ऊ किंवा लहान ऊ या स्वरापासून तयार होणारा पाठ शिकणार आहोत. हा जो ऊ आहे ह्याला पहिली मात्रा दिलेली आहे. ह्याला छोटा ऊ किंवा ऱ्हस्व ऊ असं म्हटलं जातं. तर या छोट्या ऊ पासून तयार होणारा आपण पाठ शिकणार आहोत. तर त्यातील आधी आपण काही शब्द पाहूया. इथे तुम्हाला एक चित्र दिसतंय. कोणतं आहे बरं? फुगा. आता इथे फला छोट्या ऊची मात्रा दिलेली आहे आणि अक्षर तयार झालं फू आणि फू पासून शब्द तयार झालेला आहे फुगा. फुगा म्हणजे काय? बलून. हिंदी में हम क्या बोलते हैं इसे? गुब्बारा. अब ये नया शब्द देखिए, क्या है? सुई, नीडल. सुई शब्द आपण कसा लिहितोय पहा बरं. स ला छोट्या ऊची मात्रा आणि त्याला ई जोडलेला आहे. सुई. अभी हम छोटा ऊ से तैयार होने वाला पाठ सीखेंगे. आता आपण हा पाठ वाचूया. आला आला मुरलीवाला. आला आला मुरलीवाला. मुरली म्हणजे काय? बासरी. मुरली सुरात वाजवत आला. मुरली सुरात वाजवत आला. मधुर सुरावर कुणी नाचती. मुरली पाठी कुणी धावती. मधुर सुरावर कुणी नाचती. आता हे जे सूर आहेत किंवा या बासरीचे स्वर आहेत हे मधुर म्हणजे अतिशय गोड आहेत, स्वीट आहेत आणि त्याच्यावर कोणी डान्स करतंय, नाचते है. मधुर सुरावर कोणी नाचती. मुरली पाठी कुणी धावती. या मुरलीच्या पाठी म्हणजे या बासरीच्या आवाजाच्या मागे कोणी धावतंय. मुरलीचा नाद मधुर हा किती. या बासरीचा आवाज खूपच मधुर आहे, गोड आहे. नदी किनारी घुमतच राही. नदीच्या काठी हा आवाज घुमत राहतो. अभी इस पाठ में क्या है कि बांसुरी वाला आया है और ये बांसुरी बजा रहा है, जिसकी बांसुरी का स्वर बहुत ही मधुर है, मतलब स्वीट है. उस स्वर पे सब लोग नाच रहे हैं. कोई डांस कर रहा है तो कोई भाग रहा है, उसके पीछे पीछे भाग रहा है. ये बांसुरी का स्वर बहुत ही मधुर है और नदी के किनारे इसकी आवाज़ घूमती रहती है. तो आपने अभी ये पाठ सीखा है. अभी इसके कुछ कठिन शब्द हम सीखेंगे. पहा बरं काही शब्दांचे शब्दार्थ. मुरली, फ्लूट, सुरात, इन ट्यून, नाचती, डान्सिंग, धावती, रनिंग, मधुर, स्वीट, नदी किनारी, ॲट द रिवर बँक, घुमतच, एकोइंग. आता या पाठामधील काही शब्द मी तुम्हाला सांगणार आहे आणि तुम्ही म्हणणार आहात. म्हणा बरं. मुरलीवाला, सुरात, मधुर, कुणी, घुमत.
आता हा जो छोटा ऊ आहे यापासून काही शब्द तयार झालेले आहेत. त्यांची चित्र आता आपण पाहणार आहोत. चित्र पहा बरं. काय आहे हे? पुतळा, स्टॅच्यू. ह्याला प ला पहिल्या ऊची मात्रा दिलेली आहे. शब्द तयार झाला पुतळा. आता आपण दुसरा शब्द पाहूया. कोणतं चित्र आहे हे? औल, उल्लू. मराठीमध्ये म्हणायचं घुबड. इथे घ ला छोट्या ऊची मात्रा दिलेली आहे. तिसरा आहे पहा बरं. पिकॉकचा तुरा आहे इथे, म्हणजेच मोराचा तुरा. त ला पहिल्या ऊची मात्रा दिलेली आहे आणि त्यापासून शब्द तयार झाला तुरा. उखळ, ओखली म्हणतो ना आपण. हिंदी में क्या बोलते? ओखली. उखळमध्ये हा छोटा ऊ आहे. शब्द तयार झाला उखळ. आता हा जो पाठ आपण शिकलो, या पाठाच्या खाली काही प्रश्न आहेत, ते आता आपण पाहणार आहोत. इस पाठ के नीचे जो प्रश्न है उनके आंसर अभी हम देखेंगे. एका शब्दात उत्तरे लिहा. आंसर इन वन वर्ड. एक शब्द में उत्तर लिखिए. प्रश्न पहिला आहे, मुरलीवाला काय वाजवत आला? मुरलीवाला काय वाजवत आला? उत्तर आहे मुरली. उत्तर आहे मुरली. प्रश्न 2 आहे, मुरलीवाला मुरली कशी वाजवत आला? मुरलीवाला मुरली कशी वाजवत आला? उत्तर आहे सुरात. काय? सुरात. प्रश्न 3, मुरलीचा नाद कसा आहे? मुरलीचा नाद कसा आहे? उत्तर आहे मधुर. उत्तर आहे मधुर. आता पुढील प्रश्न पहा बरं. आता काही तुम्हाला चित्रे दाखवणार आहे आणि त्याच्या खाली काही ऑप्शन्स आहेत. त्यातला योग्य शब्द तुम्ही पाहणार आहात आणि तिला गोल करणार आहात. चित्रे पहा आणि योग्य शब्दाला गोल करा. अभी आप कुछ पिक्चर्स देखेंगे और हर एक पिक्चर के 3 ऑप्शंस होंगे. उसमें जो करेक्ट आंसर होगा उसे आप सर्कल करेंगे. पहा बरं. चित्र कोणतं आहे? फुगा. आणि ऑप्शन्स पहा बरं. फुगा, झगा, बघा. तर पहिला फुगा हा जो शब्द आहे तो करेक्ट आन्सर आहे. त्याला तुम्ही सर्कल करणार आहात. नेक्स्ट पहा बरं कोणतं चित्र आहे? सुई. ऑप्शन्स पहा बरं. जुई, भुई, सुई. व सुईला तुम्ही सर्कल करायचं आहे. तिसरं चित्र पहा. ऑप्शन्स दिलेत. सुपारी, दुपारी, कपारी. आणि चित्र आहे कोणतं? सुपारी. म्हणून पहिला ऑप्शन जो आहे सुपारी त्याला तुम्ही सर्कल करायचं आहे. आता आणि एक प्रश्न आहे, तो म्हणजे तुम्हाला काही शब्द दिलेले आहेत. त्या शब्दांमध्ये योग्य अक्षराला तुम्हाला छोट्या ऊचा मात्रा म्हणजे उकार लावायचा आहे आणि तो शब्द परत लिहायचा आहे. पहा बरं. योग्य अक्षराला उकार म्हणजे छोटा ऊची मात्रा लावून किंवा जोडून शब्द पुन्हा लिहा. आता पहिला शब्द काय आहे? म ल गा. आणि इथे आपण म ला पहिली मात्रा म्हणजे छोटा उकार लावलेला आहे. शब्द तयार झाला मुलगा. नंबर 2, म ध र. इथे ध ला आपण छोट्या ऊचा उकार किंवा मात्रा दिलेली आहे आणि शब्द तयार झाला मधुर.
तिसरा आहे म ल गी. इथे म ला छोटा ऊ लावलेला आहे आणि उत्तर आहे मुलगी. नंबर 4 झरळ. झला छोट्या ऊची मात्रा लावा, शब्द तयार होईल झुरळ. नंबर 5 तरा. आता तला छोट्या ऊची मात्रा लावली आहे, उत्तर तयार झालं तुरा. आणि नंबर 6 आहे झला. इथे झला झमध्ये पहिल्या ऊची मात्रा लावा आणि उत्तर तयार झालं झुला. आता मित्रांनो, आत्ता आपण पहिला पाठ शिकला होता, तो होता छोटा ऊ. आणि आता आपण नवीन पाठ शिकणार आहोत, तो आहे मोठा ऊ म्हणजे उकार. दुसरा ऊ दीर्घ ऊ, त्यापासून तयार होणारा पाठ आता आपण शिकणार आहोत. अभी हम बड़ी ऊ मतलब दीर्घ ऊ से बनने वाले शब्द और उनका पाठ सीखने वाले हैं. पहा बरं, इथे कोणतं चित्र तुम्हाला दिसतंय? शुगर केन. इथे मराठीमध्ये कसं लिहिणार? ऊस. इथे ऊ जो दिलेला आहे तो दुसरा ऊ किंवा दीर्घ ऊ दिलेला आहे, त्यापासून शब्द तयार झाला ऊस. आता इथे फला दुसऱ्या ऊची मात्रा लावली, अक्षर तयार झालं फू आणि त्याला ल जोडलेला आहे, फूल म्हणजे फ्लावर. आता ह्यापासून तयार होणारा जो पाठ आहे तो आपण आता शिकणार आहोत. उसाचा मळा चला पाहूया. उसाचा मळा चला पाहूया. मळा म्हणजे फार्म. लाल हिरवा पिवळा ऊस. रेड ग्रीन येलो. शुगर केनचे कलर कोणते? रेड ग्रीन येलो. ऊस कापून खाऊया म्हणजे कट करून खाऊया. उसाचा रस पिऊया. पिवळा गूळ चाखूया. उसाचा काय पिऊया? रस, ज्यूस पिऊया आणि पिवळा गूळ चाखूया. येलो कलरचं जॅगरी म्हणजे गूळ, ती आपण टेस्ट करूया. चला घरी आणूया. अभी ये जो पाठ है वो शुगर केन मतलब ऊस के ऊपर लिखा हुआ है. दो बच्चे ऊस कट करके खा रहे हैं और ऊस का जूस पीने वाले हैं. और शुगर केन से क्या क्या बनता है? शक्कर, गुड़ मतलब शुगर, जैगरी, ये चीज़ें शुगर केन से बनती है. इसमें जो येलो कलर का गुड़ है वो ये बच्चे टेस्ट करने वाले हैं. ऐसा ये पाठ है. अभी हम बड़ी ऊ का पाठ सीखे हैं. आता या पाठातील काही अवघड शब्द पहा बरं. मळा फार्म. पाहूया लेट अस सी. खाऊया, पिऊया, चाखूया, आणूया म्हणजे काय? लेट अस ईट, ड्रिंक, टेस्ट, ब्रिंग, असा याचा अर्थ आहे. नेक्स्ट, कापून म्हणजे आफ्टर कटिंग. कापून म्हणजे आफ्टर कटिंग. रस ज्यूस. गूळ जॅगरी. आता या पाठातील काही शब्द मी तुम्हाला सांगते, ते तुम्ही म्हणणार आहात. पाहूया, ऊस, गूळ, चाखूया, आणूया. आता हा जो मोठा ऊ आहे यापासून काही शब्द तयार झालेले आहेत, त्यांची चित्रे आता आपण पाहणार आहोत. हे पहिलं चित्र पहा बरं, काय आहे? चूल. चूलमध्ये चला दुसऱ्या ऊची म्हणजे मोठ्या ऊची मात्रा दिलेली आहे.
चूल म्हणजे चूल्हा, हिंदी में क्या बोलते हैं? चूल्हा. आता हे काय आहे? खजूर. खजूरला इंग्रजीमध्ये काय म्हणतो आपण? डेट्स. इथे जला दुसऱ्या ऊची मात्रा दिलेली आहे. आता हे काय आहे? लॉग. लकडी आहे ना, हिंदीमध्ये आपण लकडी म्हणतो आणि मराठीमध्ये म्हणतो लाकूड. कला दुसऱ्या ऊची मात्रा दिलेली आहे. हा आहे लसूण. इथे लसूणमध्ये सला मोठ्या ऊची मात्रा दिलेली आहे. लसूण मतलब लहसुन. इंग्लिश में क्या बोलते हैं? गार्लिक. आता या पाठाखाली काही प्रश्नोत्तर आहेत, ती पहा बरं. खालील चुकीच्या वाक्यासमोर क्रॉस म्हणजे चुकीची खूण आणि बरोबरच्या वाक्यासमोर टिक म्हणजे बरोबरची खूण करायची आहे. पहिलं बघा बरं. भाजीचा मळा चला पाहूया. भाजीचा मळा चला पाहूया. बरोबर आहे का चूक आहे? चूक आहे. कारण काय आहे? पाठामध्ये उसाचा मळा चला पाहूया हे वाक्य आहे ना, म्हणून हे वाक्य चुकीचं आहे. नंबर 2 पहा. ऊस कापून खाऊया. ऊस कापून खाऊया. बरोबर आहे हे, म्हणून इथे टिक केली आहे. नंबर 3. लाल गूळ चाखूया. आता पाठामध्ये तर लिहिलं आहे पिवळा गूळ चाखूया, म्हणून हे उत्तर चुकीचं आहे, म्हणून इथं क्रॉस केलेलं आहे. पुढचा प्रश्न आहे. एका शब्दात उत्तरे लिहा. आंसर इन 1 वर्ड. एक शब्द में उत्तर लिखिए. कसला मळा पाहूया? उसाचा. प्रश्न काय आहे? कसला मळा पाहूया? उत्तर आहे उसाचा. प्रश्न 2 पहा. ऊस कसा खाऊया? उत्तर आहे कापून. प्रश्न आहे ऊस कसा खाऊया? उत्तर आहे कापून. आता पुढील प्रश्न आहे. रिकाम्या जागी कंसातील योग्य शब्द लिहा. फिल इन द ब्लैंक्स. आपको ब्रैकेट में 2 ऑप्शन देंगे, उसमें प्रॉपर जो आंसर है वो फिल इन द ब्लैंक्स में लिख के आपको आंसर लिखना है. नंबर 1 आहे पिवळा डॅश चाखूया. ब्रॅकेटमध्ये लिहिले गूळ साखर. उत्तर आहे गूळ. पिवळा गूळ चाखूया. नंबर 2 ऊस डॅश खाऊया. ब्रॅकेटमध्ये ऑप्शन आहेत चावून कापून. उत्तर आहे कापून. ऊस कापून खाऊया. आता खाली दिलेल्या शब्दांपैकी योग्य शब्द प्रत्येक चित्राखाली लिहा. अभी आपको कुछ पिक्चर्स दिखेंगे और ब्रैकेट में कुछ आपको शब्द दिए हैं. जो करेक्ट शब्द है वही पिक्चर के नीचे लिखना है. ब्रॅकेटमध्ये पहा बरं कोणते शब्द आहेत ते. तराजू, विदूषक, बूट, दूध, कुलूप. आता पिक्चर्स पहा बरं. पहिलं पिक्चर आहे जोकर. म्हणजे काय? मराठीमध्ये आपण काय म्हणतो? विदूषक. इथे दला दुसऱ्या ऊची मात्रा दिलेली आहे. विदूषक. हे आहेत बूट शूज. आता बूट शब्द कसा लिहिला आहे? बला मोठ्या ऊची मात्रा बूट. आता पुढचं चित्र पाहणार आहोत. हे काय आहे? बॅलन्स म्हणजे तराजू. तराजू म्हणजे तुम्हाला माहिती आहे ना, तुम्ही आईबरोबर सामान आणायला किंवा भाजी आणायला जाता तेव्हा आपण ते मोजून घेतो ना. आता हे तराजू शब्द कसा लिहिला आहे? जला दुसऱ्या ऊची मात्रा. आता पुढील चित्र पहा.
हे आहे लॉक, मराठीमध्ये याला म्हणायचं कुलूप. आता इथे क ला छोट्या ऊची मात्रा द्यायची, पण ल ला मोठ्या ऊची मात्रा द्यायची आहे. शब्द तयार झाला कुलूप. पुढील चित्र पहा. दूध. दूधमध्ये द ला मोठ्या ऊची मात्रा दिलेली आहे, दूध. आता हे आपण शब्द पाहून झालेले आहेत. आता आज तुम्ही 2 पाठ शिकले, छोट्या ऊ पासून तयार झालेला आणि मोठ्या ऊ पासून तयार झालेला, असे 2 पाठ शिकलेले आहेत. तर त्याच्यावर आधारित तुम्हाला गृहपाठ देणार आहे. आज हमने 2 पाठ सीखे हैं, छोटी ऊ और बड़ी ऊ, दोनों से तैयार होने वाले 2 पाठ सीखे हैं और उन पे आधार पे एक गृहपाठ आपको दिया है, वो आपको करना है. खालील चित्रे पाहून योग्य शब्द लिहा. अभी आप पिक्चर्स देखेंगे और करेक्ट वर्ड लिखेंगे. पहा बरं, पहिलं काय आहे चित्र? चित्र आहे रुमाल आणि ऑप्शन्स काय दिलेले आहेत? रुमाल आणि गुलाल. मग करेक्ट शब्द तुम्हाला तिथे लिहायचा आहे. आता इथे चित्र कोणतं आहे? 2 मुली झोपाळ्यावर झुलतायत. म्हणजे काय आहे बरं हे? झुला. आणि ऑप्शन्स काय आहेत? मुलगा आणि झुला. मग योग्य शब्द तुम्ही लिहिणार आहात. तिसरा शब्द आहे कोणता आहे पहा बरं, चित्र आधी पहा. खडू. आणि ऑप्शन दिलेत खडू आणि लाडू. योग्य शब्द लिहायचा आहे. पुढे चित्र दिलेलं आहे काजू. कोणतं? काजू. आणि ऑप्शन आहे खजूर आणि काजू. मग योग्य शब्द तुम्ही लिहायचा आहे. आता तुम्हाला आत्ता जो गृहपाठ दिला होता, शब्दांची योग्य नावं लिहायची, तसंच उकार आणि मोठा ऊ या दोन्हीच्या पाठांखाली जे प्रश्नोत्तर आहेत ती सुद्धा तुम्हाला मराठीच्या वहीमध्ये लिहायची आहेत. आणि जेव्हा शाळा चालू होईल तेव्हा माझ्याकडून चेक करून घ्यायची आहेत. आणि अजून एक तुम्हाला गृहपाठ आहे, तो म्हणजे छोटा ऊ आणि मोठा ऊ या दोन्हीपासून तयार होणारे 5-5 शब्द मराठीच्या वहीत लिहायचे आहेत. छोटा ऊ आणि मोठा ऊ ह्यापासून तयार होणारे 5-5 शब्द तुम्हाला मराठीच्या वहीत लिहायचे आहेत. तर हे 2 पाठ तुम्हाला आवडले ना? आता या दोन्ही पाठांना वाचण्याची तुम्ही प्रॅक्टिस करायची आहे. धन्यवाद. साईराम.